नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपला क्लासचा आहे 10वा दिवस. आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाउजची स्टिचिंग कसं शिवायचं ते आपण बघणार आहे. आणि अस्तर जॉईन करून कुठे कापायचं, कुठे टक्स मारायचा, कसा मारायचा, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि उद्यापासून आपण करणार आहे प्रिन्स कटची पेपर कटिंगला सुरुवात. तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला फायद्याचं राहील. चला तर मग, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग, तुमचं जास्त वेळ नाही घेत, आपण अशी छानशी व्हिडिओ छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण ना पहिले अस्तर आणि ते जोडून घेऊ. बघा, हे सगळे आपले कालचे पार्ट आहे कटिंग केलेले. पहिले कटोरीचं अस्तर जोडून घेऊ, गळ्याची बाजू गळ्याकडे करून आणि अशी कडेनी अस्तरला टिप मारायची. आधी खाली आपण ब्लाउज पीस ठेवला. अस्तर आणि पीस एकदम परफेक्ट मॅचिंग असल्यामुळे एवढं लक्षात नाही येते मैत्रिणींनो, समजून घ्या. आपण अस्तर वरती ठेवलेलं आहे आणि पीस खाली ठेवलेलं आहे. हे बघा, साईडने असं कट करून घ्यायचंय. उरलेला कपडा पूर्ण कट करून घ्यायचा आहे. दोघा कटोरींना आपण टिप मारून घेऊ. अशी कडेकडेने हात सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती, म्हणजे काय होतं, फुगा पडत नाही आणि फिनिशिंग छान येते. बघा, याप्रमाणे आपण उरलेला कपडा घ्यायचा, असं कट करून आपलं कटोरीचं पार्ट रेडी झाला. आता आपण साईड पार्ट पण तसंच जोडून घ्यायचं आहे. बघा, कटोरीची बाजू कटोरीकडे करून आणि व्यवस्थित असं हाताने प्रेस करून आणि अशी शिलाई मारून घ्यायची कडेकडे. सर्व मैत्रिणींना माहितीच आहे आपल्याला अस्तर कसं जोडायचं आहे. तर बघा, याप्रमाणे अस्तर जोडून घ्यायचं आहे, हात व्यवस्थित असा ठेवून आणि कडेचा उरलेला कपडा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे दुसरा भाग पण आपण तसंच जोडून घेऊ. व्यवस्थित असा हात ठेवून आणि असं जोडून घ्यायचंय. बघा, असं उरलेला कपडा घ्यायचा आहे, हा कट करून व्यवस्थित कपडा कट करायचा आहे. पूर्ण कपडा तो कट करून घ्यायचा आहे, नाही तर मग त्याच्यावर शिलाई केली ना ब्लाउज लवकर खराब होतं. बघा, ही क्रॉस पट्टी आहे, समोरासमोर ती मोठी बाजू ठेवून घ्यायची आहे. हे बघा, याप्रमाणे. आणि आपल्याला त्याला खालून शिलाई मारायची. जी बाजू आपली सरळ आहे त्याला शिलाई मारायची. हा उरलेला कपडा कट करून घ्यायचा पहिले आणि नंतर त्याला दाब टीप द्यायची. याप्रमाणे आपली एक पट्टी तयार झाली. आपण दुसरी पण तशीच तयार करून घेऊ. खाली टीप मारून घ्यायची, नंतर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आणि नंतर त्याला द्यायची दाब टीप. दाब टीप नेहमी अस्तरवर द्यायची, हे लक्षात ठेवायचं. बघा, आता आपण बाही जोडून घेऊ. बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि नंतरच त्याला खालची साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. नंतर त्याला द्यायची दाबटीप. दाबटीप नेहमी अस्तरवरच आली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. हे बघा, ह्याप्रमाणे आपल्याला अस्तरवरती दाबटीप आली पाहिजे आणि नंतर अस्तर असं मध्ये फोल्ड करून त्याला कडेने एकदम अशी शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे. आणि आता साईडने घ्यायची परत शिलाई मारून. साईडने शिलाई मारल्यानंतर उरलेला कपडा कट करायचा आहे, पण त्याच्या आधी काय करायचं, त्या शिलाईपासून अर्धा इंच वरती आणखी एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून. बघा, याप्रमाणे आपण कपडा कट करून घेतला आणि बाहीचं असं सेंटर काढून घ्यायचं आहे. आपण दुसरी बाही पण त्याचप्रमाणे जोडून घेऊ. बाही ना व्यवस्थित ठेवून घ्यायच्या, म्हणजे उलट्या वगैरे उलटी पालटी होत नाही. नाही तर मग काय होतं, एकाच बाजूचे दोघं होऊन जातात. कटिंग करायच्या आधी ती म्हणजे अस्तर, पीस आणि अस्तर असं व्यवस्थित बघून घ्यायचं, आपण बरोबर ठेवलंय की नाही, आपली बाही दोघ्या बाजूच्या झालाय की नाही हे बघून घ्यायचं. नाहीतर मग काय होतं, पूर्ण कट करून झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण एकाच बाजूच्या बाह्या दोघं तयार केले. त्याच्यामुळे आधीच बघून घ्यायचं. बघा, अशी अर्धा इंच सोडून आपण खाली आणखी एक शिलाई मारली आणि हा उरलेला कपडा घेतलाय कट करून. पूर्ण कपडा असा कट करून घ्यायचा आहे. बाहीचं सेंटर लगेच काढून घ्यायचा. हे बघा, आता आपण पाठीचा भाग जॉईन करून घेऊ. खाली जे धागे दोरे होते ते आपण कट करून घेतले. पहिली खालची साईड अशी व्यवस्थित पकडून आणि त्याला शिलाई मारून घेतली. बघा, अशी शिलाई मारून घ्यायची. अस्तर व्यवस्थित ठेवून आणि मगच शिलाई मारायला सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला समजतं कुठे ते व्यवस्थित बसतंय आणि काय होतंय, कमी वगैरे पडत तर नाही ना, ही सगळी खात्री करून मगच अस्तर जोडायला सुरू करायचं. बघा, आपलं आता पाठीचं अस्तर पण जोडून होत आलंय.
हे बघा, असं व्यवस्थित हात हे करून आणि अस्तर जोडून झाल्यानंतर हे घ्यायचं आपल्याला कट करून. उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय जे सगळं उरलेलं. हे बघा, खालच्या साईडला पण असं थोडं थोडं आहे ते पण आपण कट करून घेऊ. बघा आता आपण लगेच काच बटन पट्टी पण तयार करून घेऊ. आपल्याला बटन पट्टीला अस्तर लावायचंय. हे बघा, बटन पट्टीला अस्तर असं लावायचं. जसं आपण ते पार्ट जोडले ना त्याचप्रमाणे याला पण अस्तर असं जॉईंट करून घ्यायचंय. मग आपली बटन पट्टी पण छान दिसते, मॅच होऊन जाते व्यवस्थित. हे बघा, काच पट्टी पण आपण लगेच तयार करून घेऊ. एक बाजूने शिलाई मारून घेतली. पाठीची पट्टी पण आपण लगेच तयार करून घेऊ. साधारण 1 ते 1.5 इंचाची पट्टी आपण काढायची आहे. हे बघा, जॉईंट देऊन आणि ती लांब करून घेऊ. पट्ट्या वगैरे काढल्यामुळे काय होतं, आपला वेळ वाचतो आणि ब्लाऊज पटकन तयार होतं. तर बघा, आपण ह्याप्रमाणे पट्ट्या काढून घेतल्या, जॉईंट देऊन त्याला दापटीप दिली. जॉईंट दिल्यानंतर त्याला दापटीप द्यायची म्हणजे पट्टी व्यवस्थित दिसते. एक बाजूनी फोल्ड करून घ्यायची आणि म्हणजे मग आपल्याला लावायला ती सोपी पडते. बघा, याप्रमाणे आपण घेतली फोल्ड करून. आता पाठीचा भाग घ्यायचा. टक्स कशी मारायची तुम्हाला सांगितलंय. शोल्डरला असं घडी मारायची आणि त्याचं सेंटर काढायचं. बघा, इथे अर्धा इंच मोजला, वरती 4.5 इंच मोजला आणि अशी तिरपी रेष मारून घ्यायची. हे बघा, इकडनं पण अर्धा इंच मोजून घ्यायचा, वरती 4.5 घ्यायचा आणि असं तिरपा टक्स मारून घ्यायचा. टक्स मारून झाले, आता पाठीची पट्टी लावून घेऊ. बघा, दोन्ही टक्सच्या मध्ये ना आपल्याला एक चुनी पाडायची त्या पट्टीला. ह्याप्रमाणे आठवण करून ती चुनी पाडायची म्हणजे काय होतं, ब्लाऊज वरती नाही जात, व्यवस्थित बसतो, मागे छान दिसतो ब्लाऊज. बघा, याप्रमाणे आपण त्याला दापटीप पण देऊन दिली आणि पट्टीमध्ये फोल्ड करून त्याला एक शिलाई मारून घ्यायची. ज्यांना हात शिलाई करायची पाठीच्या पट्टीला त्यांनी 5 नंबरची शिलाई टाकायची आणि ज्यांना हात शिलाई नाही करायची त्यांनी डायरेक्ट पॅक शिलाई मारून घ्यायची. बघा, आता कटोरीला टक्स मारून घेऊ. कटोरीचं सेंटर पकडायचा, सेंटर पासून 1.5 इंच आणि असं क्रॉस मध्ये 2.25-3 इंच मोजून आपण हा टक्स मारून घेतला. बघा, अगदी सुंदर असा टक्स आला. अर्धा इंच मोजून घ्यायचं आणि ते शिलाई पासून पुढे काय करायचं, कपडा कापून घ्यायचा. बघा, याप्रमाणे असा टक्स मारून घ्यायचा, अर्धा इंच मोजून आणि कपडा कापून टाकायचा. आता आपण कटोरी जोडून घेऊ. बघा, साईड पार्टला आपल्याला कटोरी जोडायची आहे. याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई टाकायची आपल्याला. डबल शिलाई टाकल्यामुळे काय होतं, ब्लाऊज खराब होत नाही लवकर. बघा, याप्रमाणे आपण हाताने व्यवस्थित करून घेतलं. आता दुसरी बाजू पण आपण जोडून घेऊ. डबल शिलाई टाकून घ्यायची लगेच. बघा, आपली कटोरी जॉईंट झाली. आता आपण क्रॉस पट्ट्या जोडून घेऊ. जी मोठी बाजू क्रॉस पट्टीची ती बटनच्या बाजूने आली पाहिजे हे बघून घ्यायचं आणि बघा 1/2 इंच ते टोक सोडून द्यायचं आणि तिथून पुढे आपल्याला शिलाई मारायची. बघा, ही पट्टी आपली लावून झाली. प्रत्येक ठिकाणी आपण डबल शिलाई टाकल्या मैत्रिणींनो, बघून घ्या व्यवस्थित. इथे काय करायचं, कडेने थोडीशी टिप मारून घ्यायची आणि म्हणजे आपल्याला काय होतं, तो उरलेला कपडा असा कट करता येतो. बघा, एकदम थोडा थोडा उरला पण आपल्याला ती बाजू एकदम सरळ अशी व्यवस्थित दिसते, त्याला फिनिशिंग छान येते. मग बघा, आता ही पण पट्टी आपण लावून घेऊ आणि बघा, इथे आपल्याला डबल शिलाई मारायची आहे. नंतर साईडने काय करायचं, थोडं थोडं अशी शिलाई मारून घ्यायची त्या क्रॉस पट्टीवरती. मग ते उरलं ना, ते थोडं थोडं असं जे तिरपं दिसते आपल्याला तेवढा भाग कट करून घ्यायचा आहे. बघा, आता या पट्ट्या आपल्या व्यवस्थित झाल्या. पुढचा बघा, आता आपल्याला काच बटन पट्टी लावायची आहे. पहिले आपण बटन पट्टी लावू उजव्या बाजूने. बघा, अस्तरकडे अस्तर दिसलं पाहिजे आणि अशी शिलाई मारून घ्यायची. त्याला दापटीप द्यायची. दापटीप दिल्यानंतर त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर ती जी शिलाई मारली आपण त्या शिलाईवर ती पट्टी ठेवायची. ज्यांना हाताची आय करायची त्यांनी एकदम कडेला टिप मारायची आणि ज्यांना मशीनची आय करायची त्यांनी काय करायचं, अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आणि मध्ये टिप मारायची त्या पट्टीच्या. बघा, इकडनं आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे. ती आपण वरतून लावतोय, जिथे ते क्रॉस पट्टीची शिलाई आहे ना तिथे आपल्याला एक चुनी पाडायची त्या पट्टीवर. त्याला दापटीप दिली. नंतर आपण मध्ये फोल्ड करून कडेने एक शिलाई मारून घेतली, शेजारी पण अशी एक शिलाई मारून घ्यायची.
बघा आपल्या काच बटन पट्ट्या लावून तयार झाल्या, बघून घ्यायच्या. जे जास्तीच आहे ना ते कट करून घ्यायचं. बघा एकदम अशा मापामध्ये परफेक्ट अशा पण पट्ट्या कट केलेल्या आहे. वरती शोल्डर जोडून घ्यायचं, अर्धा इंच मोजून घ्यायचं आणि शोल्डर जोडून घ्यायचं. बघा आपले मागचा पुढचा भाग आपण जोडला, अर्धा इंच मोजून आणि ते जोडून घेतलं. आता काय करायचं, असं साईडने बघून घ्यायचं. जे जास्त असेल ना ते कट करून टाकायचं, कारण आपल्याला बाही लावायला म्हणजे प्रॉब्लेम होत नाही, खाली वरती होत नाही. म्हणजे याच्यासाठी आपल्याला हे बघून घ्यायचं असं. बघा आता पुढचं आपलं खोल बाजू पुढे करायची आहे. अस्तर बाही नेहमी ना काय करायचं, आपण जिथे जिथे सेंटर काढला बाहीला तो शोल्डरवर ठेवून आणि तिथून पुढे आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची. बघा ह्याप्रमाणे सेंटर पासून आपण बाही जोडणार आहे, अर्धी तिकडनं अर्धी इकडनं, नंतर अशी पूर्ण शिलाई टाकून घ्यायची. आता साईडने असं वरतून आहे ना अशी टिप मारायची कडेने, कवर शिलाई म्हणू शकतो आपण याला, म्हणजे धागे वगैरे निघत नाही. बघा आणि पुन्हा अस्तरच्या बाजूने एक शिलाई टाकून घ्यायची. एकदम व्यवस्थित असे दोघं बाया आपल्याला जोडून घ्यायचे अशाच. बघा ह्याप्रमाणे सेंटर पासून आपण बाही जोडणार आहे, लक्षात ठेवायचं. जर बाही तशीच जोडली ना तर बाही काय होते, तिरपी होते. मग ती अशी तिरपी तिरपी दिसते घातल्यानंतर. सेंटर पासून जोडली ना तर तिरपी होत नाही, व्यवस्थित दिसते घातल्यावर. बघा याप्रमाणे आपली बाही जोडून झाली. साईडने असं सीध्या बाजूने टिप मारायची पहिले, लक्षात ठेवायचं, आणि मग नंतर मारायची अस्तरच्या बाजूने शिलाई. पुन्हा एकदा आता काच बटन पट्टी बघून घ्यायची, एका मापात आहे का, खाली वरती असेल तर थोडीफार सारखी करून घ्यायची. आता आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या गळ्यासाठी. बघा अशा क्रॉस पट्ट्या काढायच्या, नेहमी सरळ पट्ट्या काढायच्या नाही. सरळ काढल्या तर आपल्याला पायपिंग येत नाही. साधारण 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतली मी. बघा ते आपल्याला जोडून आणि लांब करून घ्यायची. बघा आपली पायपिंगची पट्टी आपण तयार केली. क्रॉस पट्टी 1.5 इंच रुंदीची साधारण आहे. आपण काय केलं, आता लावायला सुरुवात केली पट्टी, पण त्याच्या आधी जिथून सुरुवात केली तिथे अर्धा इंच पट्टी आपण बाहेर ठेवली. अर्धा इंच पट्टी बाहेर ठेवून आपण शिलाई मारायला सुरू केले. साधारण अर्धा इंचाच्या अंतरावरच आपण ती शिलाई मारणार आहे. पण पट्टी पहिले अर्धा इंच बाहेर ठेवायची, नंतर त्या पट्टीला आपण अर्धा इंच अंतरावरती अशी शिलाई मारून पूर्ण करायची. बघा ह्याप्रमाणे अर्धा इंच अंतर ठेवून आणि बरोबर आपण त्या मापात शिलाई मारतोय. इकडनं पण अर्धा इंच पट्टी बाहेर ठेवायची, बाकीची कट करून टाकायची. बघा ह्याप्रमाणे नंतर जी पट्टी बाहेर केली आपण ती मध्ये फोल्ड करून साधारण पुन्हा अर्धा इंच अशी पट्टी तयार करायची आपल्याला, अर्धा इंच रुंदीची. बघा याप्रमाणे जी आपण मोठी 1.5 इंचाची पट्टी काढली तीच मध्ये फोल्ड केली आपण पुन्हा, आणि तिची अर्धा इंच पट्टी अशी आपण तयार केली. आणि जो उरलेला आपण साईडने ठेवलेला भाग पण मध्ये फोल्ड करून व्यवस्थित असं कव्हर केलंय. बघा उरलेला कपडा असा कट करून घ्यायचा आहे त्या पट्टीचा, कारण ती पट्टी आपण ऑलरेडी मोठी काढलेली होती म्हणून त्याचा कपडा उरतो, तो असा कट करून घ्यायचा. नंतर बघा आपण जी अर्धा इंच पट्टी ठेवली ना तीच अशी फोल्ड करायची पुन्हा, आणि जेवढी बारीक आपल्याला पायपिंग पाहिजे तेवढी बारीक आपण करू शकतो. पायपिंग करताना एकदम सेंटरला शिलाई मारायची आहे, म्हणजे आपली पायपिंग एकदम छान येते. बघा याप्रमाणे आपण ती पायपिंग करून घेऊ. आपली पायपिंग एकदम सुंदर अशी तयार झाली मैत्रिणींनो. बघा आता हे बघा, आधी आता आपण फिटिंग करून घेऊ. फिटिंग करताना काय करायचं, बटन पट्टी सोडून द्यायची, कंबर मोजून घ्यायचं. हे बघा किती आलं आपल्याला, लागतंय 33. जितकं काही आलं असेल त्याचा 4 भाग करायचे आणि तिथे खाली मोजून घ्यायचं. दंडघेर आहे 6.5 मोजून तिथे दंडघेर मोजून घेतला आणि खडूनी आखून घेतलं, फक्त खाली 1 पॉइंट वरती 1 पॉइंट, आणि इथे घेतली आपण सरळ अशी शिलाई मारून. बघा याप्रमाणे अशी सरळ शिलाई मारून घेतली म्हणजे आपली फिटिंग पण तयार झाली. अगदी कमी वेळात आपण हा ब्लाऊज तयार केलाय. बघा अतिशय सुंदर असा आपला ब्लाऊज तुम्हाला आता जवळून दाखवते. बघा आपली फिटिंग तयार झाली आणि ब्लाऊजही पूर्ण रेडी झालेला आहे.
बघा अतिशय सुंदर असा टक्स वगैरे किती छान आलाय. पायपिंग पण बघा किती छान आली. काच बटन पट्टी बाही सगळं आपण परफेक्ट असं जोडलेलं आहे मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता. हे बघा गळा शोल्डर वगैरे किती सुंदर असं आलंय. मागे पण दाखवते तुम्हाला ब्लाऊजचा गळा आणि पायपिंग पण दाखवते. बघा कुठेही उलटी पडलेली नाही पायपिंग, अतिशय गोल अशी पायपिंग आपली आलेली. कमेंटमध्ये मला नक्की सांगा मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. मैत्रिणींना एकदम स्टेप बाय स्टेप आपण ब्लाऊज शिवलाय. अगदी छान असा पायपिंग मस्त केली आणि काच बटन पट्टी कशी लावायची तेही सांगितलं, फिटिंग कशी करायची तेही सांगितलं. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय.